इतिहासावरती तुमचं खूप मोठी पकड आहे. इतिहास एवढा अभ्यास केलेला एक व्यक्ती म्हणून मग तुम्ही कादंबरीकार व्हायचं का ठरवलं आणि इतिहासकार का झाला नाहीत असं मी विचारू शकतो तुम्हाला? हा जरूर, चांगला प्रश्न आहे तुमचा. हं. हे पहा, वयाच्या 17व्या वर्षी माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली. हो. ती स्त्री प्रधान होती. हं. तिचं नाव आंबी. हो. मला ऐतिहासिक कादंबरीकार बिलकुल व्हायचं नव्हतं, माझ्या मनातही नव्हतं. हं. उलट मी त्याचा तिरस्कार करत होतो, कशाला पाहिजे ऐतिहासिक वगैरे. हं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी ज्या पद्धतीने इतिहासाकडे बघतो हं. त्या पद्धतीनं लोक बघत नाहीत. हं. पुढे माझ्या एक गोष्ट असं लक्षात आलं की अनेक महान इतिहासकार आहेत हं. ज्यांचं संशोधन अत्यंत उत्तम आहे, हं. अतिशय जबरदस्त संशोधन आहे, हं. पण त्यांच्याकडे लालित्य काहीच नाही. ओके. म्हणजे त्यांची भाषा एवढी क्लिष्ट आहे, त्यांची मांडणी एवढी अशी ज्याला काय म्हणू फारशी चांगली नाही, हं. आणि त्यामुळे लोकांना त्यातलं काही कळत नाही. हं. मग माझ्या असं लक्षात आलं हं. की एक असा वर्ग आहे जे मोठे संशोधक आहेत हं. पण ज्यांच्याकडे लालित्य नाही. हं. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे लालित्य आहे, एवढं लालित्य आहे की ते वाहतच जातात हं. आणि संशोधनाची त्यांची गाठ पडत नाही. हं. आणि मग पानिपत किंवा सुभाषचंद्र बोस हं. किंवा शिवाजीराजे, संभाजीराजे संभाजीराजे. हे मांडायचं झालं हं. तर मग हे मांडणं आवश्यक आहे. आणि मला जे इतिहासानं या गोष्टी शिकवल्या हं. त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. हं. इतिहासकार म्हणून मी लिहू शकलो असतो, हं. इतिहासकार म्हणून खूप मोठं नाव झालं असतं, खरंय. पण दुर्दैवानं माझी पुस्तकं ही ग्रंथालयातच राहिली असती, हं. हं. बरोबर आहे, इतिहासाच्या बरोबर आहे. अभ्यासकांसाठी हो. राहिली असती. हो. मला लोकांपर्यंत ते विषय पोचवायचे होते. हं. हं. आता जो विषय पानिपत हा शब्द अभद्र म्हणून हं. लोक ऐकायला तयार नव्हते, हो. हो. तिथं आज पानिपतावर 1.5 लाख लोक 14 जानेवारीला जमतात. पानिपत फेस्टिवलला कारण याचं कारण पानिपत कादंबरीनंतरच हे हो. सगळं सुरू झालं. हो. त्यामुळे पानिपत ते पुण्यपथ हं. हा जो प्रवास प्रवास केला आहे. तो माझ्या लेखणीने केला. हं. पण माझ्यापुरतं मी तुम्हाला सांगेन हं. की मी विषय ऐतिहासिक किंवा सामाजिक असा फरक करत नाही. विषय हा विषय असतो. विषय नाही, हं. विषय हा मानवी जीवनाचा आशय आहे. बरं. माणसं महत्वाची, राईट. मग ती कॅरेक्टर, मग ती आणि त्यांचा संघर्ष महत्वाचा, हं. त्यांचं जगणं भोगणं, त्यांची स्वप्न ही महत्वाची. हं. मग ती इतिहासातली असोत किंवा वास्तवातली असोत. बरं. आणि त्यामुळे ग्रेट कांचनासारखा असा वेगळा विषय आहे, हं. दुडियासारखी कादंबरी वेगळा विषय आहे, हो. झाडा झडती. हो. त्यानंतर एक तुमच्या सहकार चळवळीवरची अतिशय इंटरेस्टिंग अशी माझी नागकेशर नावाची कादंबरी आहे. हं. ती वेगळीच आहे. हं. तर माझ्या दृष्टीनं मानवी मनाचा शोध महत्वाचा आहे. बरोबर. मग तो इतिहासातल्या व्यक्तींचा असेल किंवा वास्तवातल्या व्यक्तींचा. फॅन्टास्टिक.